सो परत एकदा ऑब्जेक्ट आणि अरे कसा मॉडिफाय करतात रिॲक्टची स्टेट ते एकदा परत रिवाइज करूया. सो एक मी नवीन कंपोनेंट क्रिएट करतोय. ऑब्जेक्ट अरे डॉट जे एस. ठीक आहे. एक फाईल क्रिएट केली. यामध्ये आता आपल्याला फंक्शनल कंपोनेंट क्रिएट करायचा आहे. सो जस्ट टाईप आर एस सी एंटर. हा आपला बेसिक कंपोनेंटचा कोड क्रिएट झाला. आता नॉर्मल जे प्रिमिटिव्ह डेटा टाईप होते त्यांची समजा आपण स्टेट क्रिएट केली. सो दॅट इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड की डायरेक्टली सेट स्टेटला व्हॅल्यू पाठवा तो अपडेट करायचा. ऑब्जेक्ट पण अरे. अरे आणि ऑब्जेक्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्यासाठी थोडासा त्रास जातो कारण आपल्याला स्प्रेड ऑपरेटरनी व्हॅल्यू अपडेट करावं लागतं. सो पहिले आपण ऑब्जेक्ट बघून घेऊया. सो लेट से मी सॉरी कॉन्स्ट एक स्टेट क्रिएट करूया. स्टुडंट ओबीजे. माझ्या व्हेरिएबलचं नाव क्रिएट केलं मी स्टुडंट ऑब्जेक्ट. या स्टेटची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी त्याची मेथड सेट स्टुडंट ओबीजे इज इक्वल टू यूज स्टेट राऊंड ब्रॅकेटमध्ये या व्हेरिएबल म्हणजे स्टुडंट ऑब्जेक्टमध्ये जो डिफॉल्ट ऑब्जेक्ट आपल्याला इनिशियलाइज करायचा आहे त्याच्या प्रॉपर्टीज. लेट से नेम एक प्रॉपर्टी ठेवूया इनिशियलाइज विथ एम्प्टी. सिटी. त्यानंतर स्टेट कोलन एम्प्टी. सो आपल्या स्टुडंट ऑब्जेक्टमध्ये सध्या 3 फील्ड्स आहेत. नाव आता इथे आपल्याला फॉर्म बनवावा लागेल. वन मोर टाइम आय एम रिपीटिंग की रिटर्न मध्ये तुमच्याकडे नेहमी एकच पॅरेंटिव्ह असला पाहिजे. 2 पॅरलल पॅरेंटिव्ह लिहू नका अदरवाईज तो एरर येणार. एरर रीड करून समजला तर ठीक नाही तर अजून खेळत बसाल. सो इथे मी रो कॉलम स्ट्रक्चर बनवून घेऊया. क्लास रो डिव क्लास कॉल 4. याच्यात लेबल घेऊया. लेबलमध्ये पहिला नेम. त्यानंतर मला टेक्स्ट बॉक्स लागेल. सो इनपुट टाईप टेक्स्ट क्लास फॉर्म हायफन कंट्रोल. आता कोणी समजा ट्राय केलं असेल ना क्लास पण चालतं म्हणजे क्लास नेम लिहिलंच पाहिजे असं जरुरी नाही पण काही काही सिनेरिओमध्ये मग तो एरर देतो. कारण रिॲक्टनी सजेस्ट केलंय की डायरेक्टली क्लास नका यूज करू क्लास नेमच यूज करा. सो काही काही सिनेरिओजमध्ये मग समोर जाऊन ब्रेक होतो म्हणून आतापासून हॅबिट ठेवा क्लास नेम लिहिण्याची. नेम त्याच्यानंतर परत एक रो कॉपी करूया. सो हा नेम झाला. त्यानंतर सिटी आणि नंतर स्टेट. ठीक आहे. आता हा ऑब्जेक्ट जसं आपण अँग्युलरमध्ये करायचो 2 वे डेटा बाइंडिंग असं 2 वे डेटा बाइंडिंग ॲज इन जसं टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज केली. लेट से हा माझा नेमचा टेक्स्ट बॉक्स आहे. इथली या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज झाली की माझ्या या ऑब्जेक्टमधल्या या फील्डची व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे. राईट. सो काल जसं आपण पहिले बघितलं होतं की नॉर्मल वे आणि मग त्याला डायनामिक कसं करतात ते. सो आता मी मेथड बनवतो कॉन्स्टंट चेंज नेम राऊंड ब्रॅकेट एरो फंक्शन. ठीक आहे. आता या फंक्शनला 2 पॅरामीटर एक पॅरामीटर असेल तो असेल इव्हेंट. आणि हा फंक्शन आपण या टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर कॉल करणार आहे. सो ऑन चेंज फंक्शन सॉरी इथून आपण इव्हेंट पास करणार आहोत म्हणून एरो फंक्शनवाला सिंटॅक्स लिहायचा इव्हेंट इक्वल टू एरो फंक्शनचा फॉर्मॅट राऊंड ब्रॅकेट. आता हा जो चेंजचा इव्हेंट आहे पूर्ण म्हणजे टेक्स्ट बॉक्सचा इव्हेंट कोणता इव्हेंट सो चेंज इव्हेंट त्याचा पूर्ण ऑब्जेक्ट आपल्याला इथे भेटतो. हा ऑब्जेक्ट आपल्याला इथे पास करायचा आहे कारण हा आपण जो फंक्शन क्रिएट केला त्याला एक पॅरामीटर आहे. तो पॅरामीटर आपण इथून काय पाठवतोय तर चेंज इव्हेंट पाठवतोय पूर्ण. आता या चेंज इव्हेंट फंक्शनमध्ये आपल्याला ह्या ऑब्जेक्ट या व्हेरिएबल म्हणजे या स्टेटची व्हॅल्यू चेंज करायची आहे तर त्याची ही मेथड बनवली आहे. सो ही मेथड यूज करायची राऊंड ब्रॅकेट. आता सिंटॅक्स नेहमी एकदा पाठ करून घ्या किंवा 1-2दा लिहून बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पहिले लिहायचं प्रिव्हियस व्हॅल्यू किंवा प्रिव्हियस ऑब्जेक्ट किंवा जे लिहायचं आहे ते. एरो फंक्शन दिस इज ऑब्जेक्ट. सो पहिले राऊंड ब्रॅकेट द्यायचं. त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आता स्प्रेड ऑपरेटर प्रिव्हियस ऑब्जेक्ट ओल्ड व्हॅल्यू जशीच्या तशी कॉमा. आता ह्या इथे काय झालं आपल्याला पूर्ण एक्झिस्टिंग व्हॅल्यू आली. आता एक्झिस्टिंग व्हॅल्यू नंतर आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज करायची आहे नेम. सो नेम कोलन व्हॅल्यू द्यायची आहे.
आता इथून काय पाठवला आपण, जेव्हा हा इव्हेंट फायर होणार आहे पूर्ण टेक्स्ट बॉक्सचा चेंज इव्हेंट पाठवला. सो इथे इव्हेंट डॉट टार्गेट, इव्हेंट डॉट टार्गेटमध्ये काय भेटणार, हा इव्हेंट कुठून ट्रिगर झाला त्या एलिमेंटचा रेफरन्स भेटणार. डॉट व्हॅल्यू केलं तर त्या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू भेटणार. डिबग लावून चेक करून घेऊया आणि ह्या ऑब्जेक्टला पण प्रिंट करूया वरती h4. आता परत ऑब्जेक्ट डायरेक्टली प्रिंट नाही करू शकत, सो जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय करूया. सेव्ह नाही केलं यार. npm स्टार्ट. ठीक आहे. जसं हे चेंज नेमसाठी केलं तसंच आपण अजून एक मेथड बनवावं लागेल सिटीसाठी. चेंज सिटी. चेंज काय होणार, फक्त इथं आपल्या प्रॉपर्टीचं नाव, राईट. आणि हा फंक्शन कुठे कॉल करूया, आपल्या सिटीच्या चेंजवर. सो इथे ऑन चेंज राउंड ब्रॅकेट इव्हेंट फंक्शन आणि याला पॅरामीटर पास करूया इव्हेंट. आता परत हे रिपीट करतो, इव्हेंटच लिहिलं पाहिजे जरुरी नाही, पण आपण इथून काय पाठवतो, इव्हेंटच गेट करतोय म्हणून इव्हेंट लिहितो. लिहू काही शकता. ठीक आहे. वेट, प्रिंट का बरं नाही झाला ऑब्जेक्ट. काहीतरी गडबड आहे. ओके. सो आपण कंपोनंट क्रिएट केला पण हा कंपोनंट रेंडर नाही केला, राईट. जसं अँग्युलरमध्ये आपला ॲप कंपोनंट पॅरेंट कंपोनंट असतो, राईट. आपण ॲप नवीन कंपोनंट क्रिएट केला पण हा कंपोनंट आपल्याला पॅरेंट कंपोनंटमध्ये रेंडर करावा लागेल. सो आपला ॲप डॉट जस्ट लाईक ॲप कंपोनंट आपला हा कंपोनंट आहे, दॅट इज पॅरेंट कंपोनंट. सो इथे आपल्याला हा कंपोनंट रेंडर करावा लागेल. ऑब्जेक्ट अरे हा आपला कंपोनंट. आता आपला कंपोनंट रेंडर होणार. ठीक आहे. हे बघा फील्ड सध्या ऑब्जेक्ट आपला ॲज इट इज प्रिंट झाला. इनिशियलाइज केलं तेव्हा सगळं एम्प्टी होतं. आता जसं मी इन्स्पेक्ट करून घेऊया, जसं मी टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज केली माझा इव्हेंट ट्रिगर होणार. बघा इव्हेंट ट्रिगर झाला. इव्हेंटमध्ये पूर्ण इव्हेंट आला की इव्हेंट कोणता होता, चेंज इव्हेंट होता. त्या इव्हेंटचा पूर्ण ऑब्जेक्ट आला. त्याच्यात करंट टार्गेट आणि टार्गेट म्हणजे हे दोन्ही सेमच आहे. याच्यात आपल्याला हा इव्हेंट कोणत्या एलिमेंटपासून ट्रिगर झाला त्या एलिमेंटचा रेफरन्स भेटतो. सो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू केलं तर टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू आहे ती आली, तीच फक्त आपण ऑब्जेक्टमध्ये असाइन करतोय ऑब्जेक्टमधल्या या फील्डमध्ये. कंटिन्यू केलं सो बघा इथं वी प्रिंट झाला जस्ट लाईक दॅट सिटी ऑल्सो, राईट. सो चेतन हो नाही. बघा जसं आपण टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज करतोय ऑब्जेक्टमध्ये रिफ्लेक्ट पण होत आहे. दिस इज लाईक टू वे डेटा बाइंडिंग, जे आपल्याला अँग्युलर माहिती आहे, अँग्युलरमध्ये माहिती आहे सेम ॲज इट इज इथे वर्क करतंय. फक्त अँग्युलरमध्ये हे इंटरनली व्हायचं, इथे आपल्याला कस्टम कोड लिहून अचीव करावं. पण आता जर आपण, आता ठीक आहे 2 फील्ड होत्या 3 फील्ड होत्या म्हणून तुम्ही 3 फंक्शन बनवले, पण असे समजा 20 फील्ड आहे तर 20 फंक्शन बनवणं राईट सोल्युशन नाही आहे ना. सो याच गोष्टीला आपण डायनामिक करू शकतो. आता डायनामिक ॲज इन कसं, आता हे दोन्ही फंक्शन जर समजा तुम्ही बघितले तर चेंज काय होत आहे, फक्त कीचं नाव, ऑब्जेक्टमधल्या कोणत्या कीमध्ये व्हॅल्यू चेंज करायची आहे फक्त हे चेंज होत आहे. सो आता मी या फंक्शनला चेंज करतो, याला म्हणतो अपडेट फॉर्म व्हॅल्यू. आता इथे दुसरा पॅरामीटर टाकायचा इव्हेंट, एक पॅरामीटर येणार आणि दुसरा येणार की, म्हणजे की किंवा फील्ड किंवा जे काही प्रॉपर्टी तुम्हाला नाव द्यायचं ऑब्जेक्ट मधल्या फील्डचं नाव. आणि ही जी प्रॉपर्टी होती जी स्टॅटिक होती त्याच्या जागी आता इथे हे प्रॉपर्टीचं नाव पाठवून द्यायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. दॅट्स इट. आणि आता हा फंक्शन सगळीकडे कॉल करा. आता याला 2 पॅरामीटर, इथे कोणती व्हॅल्यू नेम पास करायची आहे, सो नेम वाली व्हॅल्यू इव्हेंट कॉमा दुसरा प्रॉपर्टी दॅट इज सिटी. याला सुद्धा अजून शॉर्टकट वे आहे. म्हणजे हे इव्हेंट, हे जे प्रॉपर्टीचं नाव इथे टाकतो ना ते आपण न टाकता नेम प्रॉपर्टीचा पण यूज करू शकतो, पण तो सध्या नाही सांगतोय. जेव्हा आपण प्रोजेक्ट सुरू करू तेव्हा मग अजून शॉर्ट करील याला. आता या फंक्शनचं काही काम नाही. आता हा माझा फंक्शन असा झाला डायनामिक. या फंक्शनला 2 पॅरामीटर आहे, इव्हेंट आणि की. इव्हेंटमध्ये ज्या टेक्स्ट बॉक्सवरनं हा इव्हेंट ट्रिगर येईल तो इव्हेंट येईल.
इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये म्हणजे ज्या टेक्स्ट बॉक्सवरून इव्हेंट ट्रिगर झालाय त्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू भेटेल. आणि आपण की पाठवतोय जेव्हा जेव्हा आपण हा फंक्शन कॉल करतोय कोणत्या फील्डमध्ये माझ्या ऑब्जेक्ट मधल्या कोणत्या की मध्ये व्हॅल्यू चेंज करायची आहे त्या कीचं नाव पाठवतोय तेच फक्त आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं. दॅट्स इट. चेक करूया आता. ठीक आहे. चेतन टाईप केलं अपडेट झालं. पुणे MAH. राईट. सो हे झालं ऑब्जेक्टच्या केसमध्ये. ओके. सो आता आपण अरे सोबत व्हॅल्यू चेंज करतो. एक व्हेरिएबल स्टेट बनवली. स्टेटचं नाव आहे सिटी लिस्ट. सेट सिटी लिस्ट त्याच्या मेथडचं नाव. इनिशियलाइज करूया एका एलिमेंट सोबत. आता यानंतर कॉपी पेस्ट करूया. पहिला इथे सिटी म्हणूया. आणि इथे आपल्याला लागेल बटन. ओके. आता ही सेम गोष्ट समजा आपल्याला करायची आहे. लेट्स से अँग्युलरमध्ये करायची आहे. एक अरे आहे. त्या अरेमध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुश करायचे आहे. एक टेक्स्ट बॉक्स असेल बाजूला. टेक्स्ट बॉक्सच्या बाजूला बटन असेल. ऍडच्या बटनच्या क्लिकवर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू युजर एंटर करेल ऍड बटनच्या क्लिकवर ती व्हॅल्यू आपल्या अरेमध्ये पुश व्हायला पाहिजे. सो आपण अँग्युलरमध्ये कसं करतो. एक व्हेरिएबल बनवतो. तो व्हेरिएबल आपण टेक्स्ट बॉक्स सोबत बाइंड करतो म्हणजे टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये असेल. ऍडच्या बटनच्या क्लिकवर दिस डॉट अरे डॉट पुश आणि तो आपला सिंगल व्हेरिएबल आतमध्ये टाकतो पुशच्या. सेम गोष्ट इथे करायची आहे. सो आता मी हा एक अरे क्रिएट केला. आता मला एक एमटी पण व्हेरिएबल लागेल जो मी फॉर्म सोबत बाइंड कर म्हणजे माझ्या टेक्स्ट बॉक्स सोबत बाइंड करणार. सो सिटी नेम कोलन सेट सिटी नेम यू स्टेट बाय डिफॉल्ट टेक्स्ट बॉक्स आहे स्ट्रिंगवाला त्याला इनिशियलाइज करूया एमटीने. ठीक आहे. आता पहिले टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर मला काय करावं लागेल ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची आहे. सो आता एक मेथड बनवूया कॉन्स्टंट चेंज सिटी नेम. याला एकच पॅरामीटर असेल साधं प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे फक्त इव्हेंट कीची गरज नाही आहे. आणि इथे काय करायचं सेट सिटी नेमला यूज करायचं आणि इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू यूज करायचं. आता हा फंक्शन आपल्याला कुठे कॉल करायचा आहे या बटनच्या क्लिकवर. सो इथे फक्त एकच पॅरामीटर. राईट. म्हणजे आता काय होणार टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज केली की टेक्स्ट बॉक्समध्ये जे टाईप केलंय ते आपल्या काय राहील या व्हेरिएबलमध्ये होल्ड राहणार. आता बटनच्या क्लिकवर फक्त आपल्याला काय करायचं आहे दुसरा फंक्शन कॉल करायचं आहे. सो ऑन क्लिक ऍड सिटी. या फंक्शनला पॅरामीटर नसणार आहे म्हणून डायरेक्टली असं लिहितोय. इथे आता फंक्शन बनवून घेऊया कॉन्स्टंट ऍड सिटी. ठीक आहे. आता आपल्याकडे सिटीचं नाव कशात आहे या व्हेरिएबलमध्ये. पुश कुठे करायचं आहे या व्हेरिएबलमध्ये. या व्हेरिएबलची मेथडचं नेम काय सेट सिटी लिस्ट. सेट सिटी लिस्ट राउंड ब्रॅकेट प्रिव्हियस लिस्ट ॲरो फंक्शन स्क्वेअर ब्रॅकेट. इन केस ऑफ ऑब्जेक्ट कर्ली ब्रॅकेट यूज करावं लागतं. राईट. आणि जेव्हा अरे अपडेट करायचा आहे तेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. डॉट 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 प्रिव्हियस लिस्ट एक्झिस्टिंग अरे आला त्यानंतर नवीन एलिमेंट कशात आहे आपला सिटी नेममध्ये. आणि ह्या सिटी लिस्टला प्रिंट पण करून घेऊया या H4च्या खाली H5 मध्ये. अरे डायरेक्टली प्रिंट करू शकता तुम्ही ऑब्जेक्टच्या वेळेस फक्त जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय. ठीक आहे. सध्या बघा इथे पुणे दिसतंय. आता समजा मी या टेक्स्ट बॉक्समध्ये मुंबई टाकलं आणि ऍड सिटी म्हटलं तर बघा मुंबई आलं. नागपूर नागपूर आलं. हे नंतर नंतर का बरं येत आहे कारण एक्झिस्टिंग अरेच्या नंतर टाकलं. हेच जर तुम्ही आधी टाकलं तर सिक्वेन्स तसा चेंज होतो. हे सिम्पल आपला जावास्क्रिप्टचा कन्सेप्ट आहे स्प्रेड ऑपरेटरचा जिथे तुम्ही कॉन्केटेनेशन करत होतो आपण अरे किंवा नवीन एलिमेंट ऍड करत होतो. ज्या सिक्वेन्सवरती टाकता त्या सिक्वेन्सने ऍड होतं. चेक करून घेऊया हे पण एकदा. ठीक आहे. इनिशियली फक्त पुणे होतं. आता नागपूर जर टाकलं तर पुणेच्या आधी नागपूर दिसेल. आलं नागपूर फर्स्ट लोकेशनवर. हे नथिंग बट अनशिफ्ट सारखं काम करतंय. सो अरेच्या केसमध्ये असं करावं लागतं.
ओके, सो आता आपल्याला बघायचं आहे की रिॲक्ट मध्ये स्टाईल कशी लावतात. सो आता मी नवीन एक कंपोनंट क्रिएट करतो. स्टाईल डॉट जेएस RSC. ठीक आहे, याला आपण ॲप डॉट जेएस मध्ये इम्पोर्ट करून घेऊया. राउटिंग झालं की मग आपण जसं आपण अँग्युलरमध्ये करायचो तसं राऊट क्रिएट करायचं आणि नॅव्हिगेशनमध्ये ॲड करायचं, ते सगळं करू. टिल देन यानेच काम चालूया. काय चुकलंय? स्टाईल आता हम्म, थोडं स्ट्रक्चर बनवून घेऊया. div1, div2 आणि div3. आपल्याकडे 3 div आहेत. सो या तीस पहिला जो डिव आहे, लेट से याला मला बॅकग्राऊंड कलर लावायचा आहे युझिंग स्टाईल. ओके, आता स्टाईल लावण्याचे 2-3 वेगवेगळे वेज आहे. पहिले साधं बघूया की बेसिक स्टाईल कसं लावतात. आता जसं आपल्याला नॉर्मल HTML मध्ये माहित आहे, स्टाईल डबल कोट्स आणि ते इथं नाही चालत. ओके, आता सिम्पली तुम्हाला समजा स्टाईल इनलाईन स्टाईल लावायचं आहे, तर तुम्हाला स्टाईल लिहावं लागतं, कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये अजून कर्ली ब्रॅकेट. मग लेट से आता तुम्हाला बॅकग्राऊंड कलर लावायचा आहे, सो बॅकग्राऊंड. इथे बघा सगळं ऑटोमॅटिक सजेस्ट होतं. हा स्टाईलला काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे की व्हॅल्यू पेअरचा. सो बॅकग्राऊंड हायफन कलर नाही, इथे सगळं रिॲक्टचं चालतं. सो रिॲक्टमध्ये त्यांनी ऑलरेडी सजेस्ट केलं आहे बॅकग्राऊंड हायफन कलर. आता त्याच्यात पण लक्षात घ्या, समजा सिंगल लेटर असेल तर स्मॉल सी, कलर असेल तर कलर स्मॉल पासनं. 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे, तर नॉर्मली आपण इनलाईन स्टाईल लिहितो तेव्हा बॅकग्राऊंड हायफन कलर असतं. इथे 2 वर्डला जॉईन केलं आणि सेकंड वर्डला कॅपिटलाइज केलंय, दॅट्स इट. कलर व्हॅल्यू पाठवूया रेड. सेव्ह करून चेक करून बघूया. ठीक आहे, तर याला इन्स्पेक्ट केलं तर जसं आपलं नॉर्मली इनलाईन स्टाईल लागतं तसंच लागेल. आला. इथे तर ऑब्व्हियसली ब्राउझरला रिॲक्ट थोडी समजतं, जसं आपण अँग्युलरमध्ये करायचो तिथे तसंच दिसेल. हा बेसिक वे. हा पहिला ऑब्जेक्ट झाला. लेट से मला कलर पण पास करायचा आहे. कलर बघा सिंगल कोट्समध्ये व्हाईट. कंटिन्यू. व्हाईट आला. सो माझ्या या डिवला दोन दोन स्टाईल इनलाईन स्टाईल लावले, बॅकग्राऊंड कलर आणि कलर. हे साधं स्टाईल म्हणजे समजा आपल्याला नॉर्मली इनलाईन स्टाईल जरी लावायचं आहे तरी तुम्हाला ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्येच लिहावं लागतं. स्टाईल जसं तुम्ही लिहाल सुद्धा ना तरी ते ऑटोमॅटिक तसंच सजेस्ट होतं. बघा जसं मी स्टाईल लिहिलं, एंटर जरी मारला कर्ली ब्रॅकेट ऑटोमॅटिक येऊन जातं. या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये अजून कर्ली ब्रॅकेट लिहायचं आणि आपल्या की व्हॅल्यू पेअर डेटा देत जायचं कॉमा सेपरेटेड. ओके, हा पहिला वे. आता दुसरा वे, हेच स्टाईल मला डायनॅमिक करायचं. आता इथे मी कॉन्स्टंट माय बॅक कलर नावाचा व्हेरिएबल करतो, याची मेथड यूज स्टेट बाय डिफॉल्ट एम्प्टी ठेवूया. आता हा दुसरा जो डिव आहे ना, याला मला बॅकग्राऊंड कलर लावायचा आहे, पण तो टेक्स्ट बॉक्समध्ये मी जो टाईप करेल तो लागला पाहिजे. हा काय झाला, हे काय झालं, स्टॅटिक झालं ना. किती वेळा पेज रिलोड करा, किती बटन क्लिक करा, काही करा, दिस इज नॉट गोइंग टू चेंज, कारण हे स्टॅटिक झालं व्हॅल्यू. आता ह्याच व्हॅल्यू मला डायनामिक करायचे. सो इथे याच डिव मध्ये वाटल्यास एक टेक्स्ट बॉक्स घेऊन घेऊया. इनपुट क्लास फॉर्म कंट्रोल टाइप टेक्स्ट. ठीक आहे, पहिले UI वर बघून घ्या काय सांगतोय मी करायचं काय आपलं. या टेक्स्ट बॉक्समध्ये लेट से मी रेड टाकलं तर ह्या डिव्हला माझा रेड कलर आला पाहिजे. या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू टाकेल तीच व्हॅल्यू माझ्या डिव्हला ॲज अ बॅकग्राऊंड कलर लागली पाहिजे. म्हणजे हे काय झालं, डायनामिक झालं. राईट. सो मी एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे. ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी मला एक मेथड कॉल करावं लागेल, कॉन्स्टंट चेंज बॅक कलर इव्हेंट.
कारण टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर हा इव्हेंट कॉल होणार आहे. सेट बॅक कलर मेथड आणि त्याला इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. जे अँग्युलरमध्ये आपण इतक्या इझिली करत होतो, व्हेरिएबल क्रिएट करा, व्हेरिएबल टेक्स्ट बॉक्सला बाइंड करा एनजी मॉडेलनी, आणि टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू टाईप केली की इकडे व्हायचं, ते सेम अचीव करायचं तर हे दोन एक्स्ट्रा फंक्शन आणि हा फंक्शन आपल्याला तिथे कॉल करावा लागतो टू वे डेटा बाइंडिंग अचीव करण्यासाठी. म्हणजे जी गोष्ट साधी एका सरळ हाताने करू शकत होतो त्याच्यात इथे एक्स्ट्रा कोड लिहावं लागतो. ओके. ऑन चेंज. सो स्पेसिफिकली जे रिॲक्टवाले आहे तुम्ही थोडंसं इग्नोर करा या गोष्टीला, तुम्हाला अँग्युलर नाही माहीत. सॉरी, राउंड ब्रॅकेट इव्हेंट आणि हा काय इव्हेंट पास करायचा. ठीक आहे. आता टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर आपण हा फंक्शन कॉल करतोय, त्याला इव्हेंट पास करतोय, म्हणजे जसं टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू चेंज केली त्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आपण या व्हेरिएबलमध्ये होल्ड करतोय. आता या डिव्हला आपल्याला डायनामिक स्टाईल लावायची आहे. स्टाईल परत कर्ली ब्रॅकेट, काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर लावायचा आहे डायनामिक, कोलन. आता इथं हे जे आपण स्टॅटिक केलं होतं याच्या जागी आता फक्त डायनामिक. डायनामिक ॲज इन आता बॅकग्राऊंड कलरचं नाव कोणत्या व्हेरिएबलमध्ये, या व्हेरिएबलमध्ये. सो हा व्हेरिएबल इथे पास करा. दॅट्स इट. हे झालं तुमचं डायनामिक. टेस्ट करूया. ठीक आहे. इनिशियली आपल्या बॅकग्राऊंड कलर व्हेरिएबलमध्ये काहीच नव्हतं. रेड केलं, रेड आलं. ब्ल्यू केलं, ब्ल्यू आलं. राईट. सो टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू टाकताय ती त्या व्हेरिएबलमध्ये जाते आणि व्हेरिएबल ॲज इट इज आपण स्टाईलच्या या प्रॉपर्टीला टाकलाय, म्हणजे या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू येईल ती स्टाईलला बॅकग्राऊंड कलरला जाईल. हा सेकंड वे. हा फर्स्ट वे स्टॅटिक, हा डायनामिक. आता इथेच थर्ड वे येतो, तो असेल कंडिशन बेस्ड. राईट. अँग्युलरमध्ये पण आपण कंडिशन बेस्ड, कंडिशन ही ट्रू, ही कंडिशन ट्रू असेल तर हा, अदरवाईज हा कलर, असं काहीतरी खूप जागी केलंय. सेम गोष्ट इथे कशी करायची. आता मी इथे एक व्हेरिएबल घेतो, याला म्हणतो इज ऍक्टिव्ह. सेट इज ऍक्टिव्ह. यूज स्टेटला बाय डिफॉल्ट फॉल्स करूया. आता समजा या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजा ट्रू आहे. ओके. समजा या व्हेरिएबलची व्हॅल्यू ट्रू आहे तर मला रेड, ब्ल्यू कोणता तरी कलर लावायचा, अदरवाईज कोणता तरी कलर लावायचा. सो स्टाईल लिहायचं, कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टी सीएसएस कोणते डायनामिक करायची आहे, बॅकग्राऊंड कलर, कोलन. आता फक्त व्हॅल्यू डायनामिक करायची आहे. सो इथे टर्नरी ऑपरेटर यूज करायचं. समजा हा व्हेरिएबल ट्रू असेल तर क्वेश्चन मार्क, ही व्हॅल्यू, अदरवाईज ही व्हॅल्यू. समजा व्हेरिएबल ट्रू असेल तर बॅकग्राऊंड कलर देऊया ग्रीन, अदरवाईज बॅकग्राऊंड कलर देऊया रेड. ओके. आता इनिशियली करून दाखवतो. सध्या आपण या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय ठेवली आहे, फॉल्स ठेवली आहे. सो या व्हेरिएबलची व्हॅल्यू फॉल्स आहे, सो आता रेड लागायला पाहिजे. आलं रेड. आता हेच व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू, बघूया, ट्रू करूया. ग्रीन आलं. These are the three possible ways by which you can add style in React. Static, by passing a variable, or with condition wise. आता ह्याच टेक्स्ट बॉक्स, या चेकबॉक्सला डायनामिक ॲज इन चेकबॉक्स सोबत बाइंड करून घेऊया. इनपुट टाइप चेक बॉक्स, ऑन चेंज इव्हेंट, ऑन ऍक्टिवेट चेंज, आणि याला इव्हेंट पाठवून देऊया. ठीक आहे. आता हा फंक्शन क्रिएट करूया. याला इव्हेंट येतोय तिकडून. आता इथून हा इव्हेंट आपण कुठून फायर केलाय, चेकबॉक्सवरनं. सो टेक्स्ट बॉक्स असू द्या, ड्रॉपडाऊन असू द्या, टेक्स्ट एरिया असू द्या, सगळीकडे आपल्याला काय भेटते, व्हॅल्यू भेटते. पण चेकबॉक्सच्या केसमध्ये आपल्याला व्हॅल्यूमध्ये काहीच नाही भेटत, ते ऑन ऑन भेटतं. आपल्याला काय पाहिजे, ट्रू आहे की फॉल्स आहे. सो ते भेटतं आपल्याला. सेट या मेथडला पाठवायचं आहे, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट चेक्ड या प्रॉपर्टीमध्ये. इथे भेटतं आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके. सो आता चेकबॉक्सच्या चेंजवर आपण इव्हेंट पाठवतो. इव्हेंटमध्ये चेकबॉक्स चेक असेल तर या व्हेरिएबलमध्ये
ट्रू सेट होईल, अदरवाईज फॉल्स. सेव्ह करून चेक करूया आता. ओके, चेकबॉक्स चेक्ड आहे ग्रीन कलर, अनचेक्ड आहे रेड कलर. सो हे 3 वेरियस वेज आहे स्टाईल लावण्याचे. सो हा झाला माझा व्हॉट वी कॅन से स्टाईल कसं आपण डायनॅमिक करतो. आता क्लास. सो क्लाससाठी मी परत एक दुसरा कंपोनंट क्रिएट करतो. तुम्ही पण प्रॅक्टिस करताना प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिकसाठी वेगळं कंपोनंट क्रिएट करा, म्हणजे कोड रेफर करायचं असेल तर त्या कंपोनंटमध्ये तुमचा कोड असेल. डायनामिक क्लास डॉट जेएस RSC. आता इकडे जो स्ट्रक्चर यूज केला तोच इकडे पण यूज करूया. ॲप डॉट जेएस मध्ये अजून लोड पण करावं लागेल. उद्या पॉसिबली आपण काय म्हणतो त्याला राउटिंग संपवूया, म्हणजे हे हा खेळ बंद होईल आपला, लिंक्स वगैरे सुरू होऊन जाईल. डायनामिक क्लास काढून टाकूया. जे आपण स्टाईलमध्ये केलं ना तेच सेम आता डायनॅमिकली आपण याच्याने करून बघूया क्लासने. ठीक आहे. आता हा जो पहिला डिव आहे याला मला, हा तर क्लास माझा स्टॅटिक आहे, पण यासोबत मला अजून लेट्स एखाद्या व्हेरिएबलमध्ये तुम्हाला क्लास भेटत आहे, आणि तो क्लास म्हणजे तुमच्या क्लासचं नाव एखाद्या व्हेरिएबलमध्ये, आणि तो व्हेरिएबलमध्ये जो क्लास आहे तो तुम्हाला या डिवला लावायचा आहे. सो आता मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो. आता मी साधा व्हेरिएबल क्रिएट करतोय, कॉन्स्टंट माय प्रायमरी क्लास. याला नाव देऊया बीजी प्रायमरी. ठीक आहे. मी हा असा व्हेरिएबल का बरं क्रिएट केला, कारण मी या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायला जाणार नाहीये. आता जेव्हा डायनामिक क्लास आपल्याला लावायचा आहे, सो आपल्याला यूज करावं लागतं टेम्पलेट लिटरल. जावास्क्रिप्टचा कन्सेप्ट आहे टेम्पलेट लिटरल, तो यूज करावा लागतो. सो टेम्पलेट लिटरल आपण कसं यूज करतो, टिल्ड साईननी. राईट. काय चुकलंय, एरर का बरं देतोय, कर्ली ब्रॅकेट पाहिजे. कर्ली ब्रेसेस हा मध्ये सर. ठीक आहे, तिथल्या तिथं सजेस्ट केलं होतं बघा, मी डायरेक्ट टिल्ड साईन दिलं तर त्याने एरर दिला की कर्ली ब्रॅकेट इज एक्सपेक्टेड. सो कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला टिल्ड साईन द्यायचा आहे. आता पहिला जो स्टॅटिक क्लास होता P2 पॅडिंग 2, तो जसाचा तसा ठेवला. आता मला काय करायचं आहे, या व्हेरिएबलमध्ये हा व्हेरिएबलमध्ये आपण एक क्लासचं नाव स्टोअर केलं आहे, हा व्हेरिएबल ॲज इट इज मला इथे लावायचं आहे. सो आता ते डॉलर आणि कर्ली ब्रॅकेट, आणि मग आपण आपला व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो इथे. ठीक आहे. सो आता बघूया. या पहिल्या डिव्हला माझा बॅकग्राऊंड कलर कोणता लागला पाहिजे, ब्ल्यू. बीजी प्रायमरी ॲज इन ब्ल्यू कलर फ्रॉम बुटस्ट्रॅप. सो बघा, इन्स्पेक्ट जर केलं, सो बघा P2 आपला स्टॅटिक क्लास, आणि बीजी प्रायमरी कुठून येतोय, या व्हेरिएबल पासून येतोय. हा माझा फर्स्ट वे झाला. सेकंड वे डायनामिक. आता मी स्टेट क्रिएट करतो माझ्या क्लासच्या नावाची. सो कॉन्स्टंट स्क्वेअर लेट्स से सेकंड डिव क्लास करूया. सेट क्लास यूज स्टेट इनिशियलाइज करूया एम्प्टी सोबत. सो मी साधा स्टेट क्रिएट केली, त्याला बाय डिफॉल्ट इनिशियलाइज केलं मी एम्प्टीनी. आता ह्या स्टेटची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी मला एक फंक्शन लागेल, सो ते क्रिएट करून घेऊया. कॉन्स्टंट चेंज क्लास डिव क्लास डिव टू क्लास इव्हेंट, कारण हा अजून टेक्स्ट बॉक्सवरनच कॉल होणार आहे म्हणून ॲज इट इज तेच. हा आपला सेटची मेथड इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू, जसंच्या तसंच बाकी जसं केलंय तसं, म्हणजे हा इव्हेंट कॉल होईल तर आपल्या या व्हेरिएबल स्टेटची व्हॅल्यू चेंज होईल. हा फंक्शन कुठे कॉल करायचा आहे, या टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर. सो इथे लिहूया ऑन चेंज इव्हेंट, आणि इथे इव्हेंट ॲज अ पॅरामीटर पाठवून देऊया. ठीक आहे. आता या टेक्स्ट बॉक्सच्या चेंजवर होणार काय, या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू चेंज होणार आहे.
आता या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती मला इथे लावायची आहे. सो क्लास नेमला डायनामिक करूया, टिल्ड साइन, P2 माझा स्टॅटिक क्लास, याच्यासमोर मला डायनामिक लावायचं आहे. सो डॉलर कर्ली ब्रॅकेट. 5.2 सेव्ह करून चेक करूया. ठीक आहे. लेट से BG सक्सेस दिसला. आता एस जरी काढला तरी त्याला क्लास तर लागेलच, पण BGS तो क्लास तर लागला, पण स्पेलिंग मिस्टेक आहे ना. प्रॉपर लावलं की तो बुटस्ट्रॅपचा क्लास अप्लाय होऊन जाईल. सक्सेसच्या जागी डेंजर केलं. समजलं. जे आपण सेम स्टाईलमध्ये केलं होतं तेच आपण आता युझिंग क्लास बघतोय. आता तिसरा वे युझिंग टर्नरी ऑपरेटर. परत एक स्टेट क्रिएट करूया, कॉन्स्टंट इज ऍक्टिव्ह, सेट इज ऍक्टिव्ह, यू स्टेट. परत का बरं करतोय मी, हे कॉपी करू शकलो असतो पण तुम्हालाही पाठवायला पाहिजे म्हणून मी परत परत करतोय. त्यानंतर मेथड लागेल, आता ही कॉपी पेस्ट करतोय मी. सेट ऍक्टिव्ह इथे कॉल करूया, चेंज टिवेशन, आणि इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यूच्या जागी चेक असेल, कारण हा इव्हेंट आपण चेकबॉक्सवरनं कॉल करतोय. ऑन चेंज इव्हेंट, आणि हा इव्हेंट आपण इथे पास करून देऊया. ठीक आहे. आता इथे आपल्याला फक्त डायनॅमिक करायचं आहे. सो परत कर्ली ब्रॅकेट, टिल्ड साइन, P-2 आपला स्टॅटिक क्लास. त्यानंतर आता मला काय करायचं आहे, हा समजा चेकबॉक्स हा व्हेरिएबल समजा ट्रू आहे, ही स्टेट समजा ट्रू आहे. सो मला सक्सेस क्लास लावायचा आहे, अदरवाईज काय म्हणतो आपल्याला डेंजर क्लास लावूया. सो इथे आता टर्नरी कंडिशन, समजा हा व्हेरिएबल ट्रू आहे, क्वेश्चन मार्क, जे तिकडे केलं होतं सेम इकडे जाईल. BG सक्सेस, अदरवाईज BG डेंजर. दॅट्स इट. जसं स्टाईलमध्ये केलं होतं तसंच, फक्त लिहिण्याचे सिंटॅक्स वेगळा आहे. दिसते, सेम गोष्ट झाली. सक्सेस दिसतंय, जसं मी अनचेक केला डेंजर क्लास लागला. सो जे काही आपण स्टाईलनी बघितलं, जसं NG स्टाईल होतं अँग्युलरमध्ये, जसं NG क्लास होतं, सेम गोष्ट आहे, फक्त लिहिण्याची पद्धत चेंज आहे.